आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावट्याचा आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, वेळेची मर्यादा असल्यामुळं आपणा सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, त्याबद्दल तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। पण एक नाव या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागेल, ते म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये पाठीमागच्या 11 महिन्यामध्ये एक खूप मोठं ऑपरेशन ज्यांनी केलं, जे 25,284 टाक्यांचं ऑपरेशन होतं। असे तालुक्याचे आयडॉल लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आणि या ऑपरेशन मध्ये आधीचे 350 टाका घ्यायची ज्या गावाने मदत केली, ते गाव आणि शेतकरी कामगार पक्षाचे 72 कार्यकर्ते म्हणजे या लोटेवाडीकरांनी 350 टाकायची मदत केली, त्याबद्दल शेतकरी कामगार पक्षातर्फे मी तुमचा मनस्वी आभार आहे। पण येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला परत एक मोठं ऑपरेशन करायचं आहे, आणि त्या ऑपरेशनची सुरुवात महूद गटातनं करणं साहेब लय गरजेचं आहे। कारण महूद गटात एक असा पेशंट आहे आमच्याकडे की ज्याला मागच्या 11 महिन्यापासून गरा वाटायची सवय झाली, आणि त्या पेशंटचं मत आहे की डॉक्टर साहेबांनी चष्म्याच्या काचा बदलल्या पाहिजेत। तर ह्या स्टेजवरून मी तुम्हाला आवर्जून विनंती करतो, तुम्ही खास करून त्या पेशंटसाठी एक असा चष्मा तयार करा, त्या पेशंटला तो आजार भविष्यात होणार नाही। आणि महूद गटातील प्रत्येक कार्यकर्त्याला इतकी गावातून विशाल सावंतात शब्द देतोय की या ऑपरेशन मध्ये डॉक्टर साहेबांबरोबर मी लॅब प्लस मेडिकल एकत्र करणारा माणूस आहे। त्यामुळे कोणाला कोणता आजार झालाय आणि त्या आजारावर कोणता डोस दिला पाहिजे त्या गटात मला चांगलं माहित आहे। त्यामुळे साहेबांचा आदेश होता की अजिबात आपल्याला टीका करायची नाही। साहेब, आपल्या पक्षाची संस्कृती नाही की विरोधावर टीका करणं, पण विरोधकानं किती जरी बोललं तर ते आपण ऐकून घेणं एवढा पण थंड विचाराचा आपण नाही। आजपर्यंत आपण आबासाहेबांच्या त्यानंतर बाबासाहेबांच्या मागे ज्या ताकदीनं उभा राहिलो, असंच इथून पुढे राहावं आणि आपल्या नेत्याला अशीच ताकद द्यावी ही तुम्हा सर्वांना विनंती करतो, आणि माझं 2 शब्द इथंच थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी
काही क्षणात जाणून घ्या.